नमस्कार, मी गजानन रे. आपण जे पाहतो हे मायवीन चॅनल. पाहूया बातमीपत्राने त्या बातमीचा विस्तार. महाराष्ट्रातील टी-एस-सी म्हणजे काय, टी-एस-सीचा अर्थ काय होतो, आज आपण या बातमीच्या माध्यमातून पाहणार आहोत. ट्रायबल ॲडव्हायझरी काउन्सिल म्हणजे आदिवासी सल्लागार परिषद. टी-एस-सीची बैठक आणि कामकाज आदिवासी विभाग आणि ट्रायबल रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट याचा अर्थ TRTIच्या माध्यमातून चालते. राज्यातील अनुसूचित जमातीच्या कल्याणासाठी सरकारला सल्ला देणारी ही घटनात्मक संस्था आहे. हिची तरतूद आहे भारतीय संविधानाचे कलम 244(1) प्रमाणे 5वी अनुसूचीनुसार ज्या राज्यात अनुसूचित क्षेत्र आहे त्या राज्यात टी-एस-सी स्थापन करणे बंधनकारक आहे. अनुसूचित जमाती म्हणजे काय? शेड्यूल ट्रिपल म्हणजे ST अनुसूचित जमाती. भारतीय संविधानाच्या कलम 342 नुसार राष्ट्रपतीने अधिसूचनेद्वारे जाहीर केलेल्या जमातीला या जमातीत सामाजिक आर्थिकदृष्ट्या मागासलेले आहेत आणि त्यांना विशेष संरक्षण व सवलती दिले जातात. महाराष्ट्रातील प्रमुख जमाती आहेत गोंड, भिल, आंध, कोळी, महादेव कोळी, ठाकर, कोरकू, माडिया, कातेरी, कोलाम अन्य 47 जाती आहेत महाराष्ट्रात आणि भारतामध्ये अन्य अनुसूचित जमातीचा समावेश आहे. याची स्थापना झालेली आहे 1950. राज्यघटना लागू झाल्यावर सदस्य संख्या असल्याची 20 आमदार अनुसूचित जमातीचे असावे. याचा अध्यक्ष मुख्यमंत्री असतो. ते अनुसूचित जमातीच्या कल्याणासाठी शिक्षण, आरोग्य, जमीन, सावकारी, वनहक्क कायद्यासंदर्भात सरकारला सल्ला देते. ही आहे टी-एस-सी. याचा अर्थ असा होतो. मायभूमी न्यूजचा ग्राउंड रिपोर्ट.